बाकीचे अजून जॉईन का झालेले नाहीत? आवाज येतो का सगळ्यांना? हो. पण काल इथपर्यंत आलो होतो. अक्षय, अश्विनला फोन लाव रे. बघ का अजून जॉईन झाला नाही. हाँ। पार्थ, व्हिडिओ लेक्चर बघितलंस का नाहीस? का डायरेक्ट आजचं लेक्चर बघतोयस? कालचं नाही झालं बघायला पूर्ण. आधीचे बघितलेत. सर, हम्म. अश्विनचा फोन बंद आहे. बर. ठीक. आता बघा, हे पुढचा पॉइंट पटकन सुरू करूया. देवदत्त, अनम्यूट कर स्वतःला. हा सर. आता इथं दोन वेळेला कर्व पॉइंट इंटरसेक्शन झाले या दोन कर्व्स. बरोबर का? तीन वेळेला दिसते आपल्याला, मोर देन टू. म्हणजे ए ला झालंय, सी ला झालंय आणि बी ला झालंय. आता इथं एरिया काढताना काय करायला पाहिजे? जिथं जो लीड करतो त्याच्यातनं जो खाली आहे त्याचं मायनस केलं पाहिजे ना. हम्म. मग इथं एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स मध्ये एफ ऑफ एक्स कुठल्या भागात लीड करायला लागलाय? A to C मध्ये. जी ऑफ एक्स कुठं करतोय? C to B मध्ये. सी टू बी मध्ये. सो याचा अर्थ काय झाला? की कोणाचं कुठं कुठं इंटिग्रेशन करायचं सांग मला. A to C मध्ये F(x - G)(x) करणार हम्म. आणि C to B आणि मध्ये G(x - F)(x). आता हे सगळं सगळ्यांनी लक्षात घ्या, हे कर्व ट्रेसिंग शिवाय काय सगळं शक्य नाहीये. म्हणजे हे जे काय त्यांनी बोलतायत, एवढे सब पॉईंट्स करत तर द्यायची गरजच नाही. एखादं कर्व ट्रेस होत असेल तर या गोष्टी आपोआप त्यातनं केल्या जातील. तर फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व y इक्वल टू एक्स क्यूब मायनस एक्स आणि y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स. देवदत्त, तू सांग मला, दोन्ही कर्व मधला कुठला पहिला स्टँडर्ड आहे का तुझा?
बोल देतात. हा सर. स्टँडर्ड आहे का कुठला यातला माहित असलेला, किंवा स्टँडर्ड मध्ये कन्वर्ट करू शकतो तसा, दोन मधला? कसा रे? हा. स्क्रीन दिसते ना तुला? हा पहिला कर्व स्टँडर्ड आहे का हो. नाही आहे? आहे स्टँडर्ड. कशाचा आहे तो? पॅराबोलाचा आहे आहे. ना? मग काय आहे तो पॅराबोला? वाय इक्वल हम्म. टू एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इक्वल टू वाय म्हणजे कुठला रे पॅराबोला? बोल. एक्स स्क्वेअर इक्वल टू वाय. देवदत्त तुलाच विचारतोय मी. एक्स स्क्वेअर इक्वल टू वाय हा कुठला पॅराबोला? अक्षय अनम्यूट कर स्वतःला. येस सर. कुठला आहे सांगा. अपवर्ड पॅराबोला. अपवर्ड पॅराबोला आहे. आणि दुसरा कोण आहे? वाय इक्वल टू एक्स क्यूब मायनस एक्स आहे ना रे? हो. तर हा तर आपण काढू, काय प्रॉब्लेम नाही. वर्टेक्सचं काय असणार रे? मायनस हाफ आणि मायनस वन बाय फोर. एक्स मधनं जे सबस्ट्रॅक्ट झालाय तो वर्टेक्सचा एक्स कॉर्डिनेट. वाय हा. मधनं जे सबस्ट्रॅक्ट झालंय तो वर्टेक्सचा वाय कॉर्डिनेट. तर मायनस हाफ कॉमा मायनस वन बाय फोर. ह्याचं काय सांगशील आता? ह्याचं सांग बघू जरा. हा क्युबिकल आहे. क्युबिकलला काय करता येईल? म्हणजे तीन रूट्स सांगशील काय? रूट्स काढायचे. एक्स कॉमन घेतलास. एक्स सॉरी एक्स एक्स वन अँड मला सांग. बोल. कसं काढायचा तो आता? सांग की. तीन तीन रूट्स रे, पॉइंट. मायनस वन, हा, झिरो आणि तीन वन. पॉइंट इंटरसेक्ट करेल. खालून वर जाणार आहे का वरून खाली येणार आहे सांग मला. खालून वर जाईल ना. खालून वर जाणार. मला हा. हो. दुसरा तर तुझ्या हक्कातला आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर काय आहे मला सांग. अपवर्ड पॅराबोला आहे ना? हो. कुठं असेल तो? वर्टेक्स मायनस हाफ म्हणजे इथं कुठेतरी असेल मध्ये बरोबर. आणि मायनस वन हम्म. इथं असेल का त्याचा हा. वर्टेक्स? मायनस वन बाय फोर. मायनस. मायनस वन बाय टू. आता हा अपवर्ड आहे ना? आता कुठं कुठं जरा इंटरसेक्ट करतोय, जरा पहिलं वरती टाकून बघ. म्हणजे ओरिजिन मधनं जातोय का जात नाही ते पण बघ. एक्स झिरो झाला की वाय झिरो आहे काय? हो. चल काय अडचण नाही, म्हणजे ओरिजिन मधनं तर चाललाय. त्यानंतर एक्स मायनस वन झाला की पण वाय झिरो आहे का बघ. हो. बरोबर. मग आता काय? या क्वाड्रॅटिकचे दोन रूट्सच झाले मला वाटते, झिरो आणि मायनस वन. झिरो आणि -1. बरोबर ना? म्हणजे हा असा अपवर्ड निघेल का रे? हो. आता काय पाहिजे बघ त्यांना. फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व. काय करणार सांग? सोपा विषय आता एकदम. बाउंडेड म्हणजे काही भाग वरती आणि काही भाग खालती पण आहे ना? हा. वरच्याला A1 म्हणतो, खालच्याला A2 म्हणतो. काय करशील? A1 आणि A2 काढायचं कसं सांग मला. A1 हे प्युअरली त्या क्युबिकल इक्वेशनची एरिया आहे का? मायनस वन टू झिरो मध्ये. हो. आणि त्याला मॉड द्यायची गरज आहे का? नाही. आणि मायनस वन टू झिरो मध्ये खाली जो तुझा पॅराबोला आहे त्याचं काही इंटिग्रेशन हा. करू नकोस. चल. त्याचं मला सांग, टू थर्डचे दोन तुकडे आहेत ना? टू इंटू टू थर्ड.
हा. बेस बेस सांग, हाईट सांग पटकन. हाफ आणि 1/4. हाफ आणि 1/4. 4 ला 4 कॅन्सल झाले, 1/6 झालं का रे? हो. आणि ह्याचं काय होते बघ, x⁴ हो. अपॉन 4 -x²/2. किती होतात बघ जरा. 0 0⁴ म्हणजे -1⁴. 0. -1/4 झाले काय? आणि हे किती झाले? मायनस मध्ये मायनस आहे. 0 -1/2 म्हणजे +1/2 झाले का? +1/2. म्हणजे 1/4. हे 3/12 प्लस 2/12 झाले, 5/12 झाले का बघ. आता आपला एक राहिला भाग. आपण हा काढला. पुढचं इंटरसेक्शन आपण बघितलंच नाही. बघूया थांबा. हे लक्षात आलं का? आता हा जो तुझा क्युबिकल आहे, तो वर चाललाय का? आणि हा क्वाड्रॅटिक त्याला इंटरसेक्ट करतो का करत नाही, कसं ओळखणार अक्षय, सांग मला आता. सबस्टिट्यूट करायचे पॉइंट्स. कर की सबस्टिट्यूट, सगळ्यांनी सबस्टिट्यूट करा चला. दोघांचे वायचे कोऑर्डिनेट एकामेकाला इक्वेट करा, टोटल पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढा. हे आपण आधीच करायला पाहिजे होतं. टोटल पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढा चला पटकन. x² + x आणि x³ - x इक्वेट करा पटकन. आणि पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढा. लक्षात आलं का सगळ्यांना? दुसऱ्या इंटरसेक्शन मुळे हा पॅराबोला आता क्युबिकलला वरती जाऊन इंटरसेक्ट करतोय. तिथली एरिया काढून दाखवा त्याला, मी डिस्कस करणार नाही, ती एरिया काढून दाखवा. ती एरिया म्हणजे हा जो खालचा भाग आहे x ऍक्सिसच्या, ते फक्त क्युबिकल इक्वेशन न बनवले एवढंसं. आणि हा वरचा भाग जो आहे, हा पॅराबोलानं बनवलाय. आणि यातनं हा एवढा जो भाग आहे तो मायनस करावा लागेल क्युबिकलच. कसं कसं करणार आहे बघा, विचार करा आणि मला सांगा पटकन. काढा आणि मग कोणीतरी मला एक्सप्लेन करा.
मी जे लिहिले ते पटले का बघा. A3 आणि A4, वरच्या भागाला A4 म्हणलंय, खालच्या भागाला A3 म्हणलंय. म्हणजे मांडले ते तुम्ही जे मांडले त्याला मॅच होते का बघा. अक्षय, फायनल आन्सर सांग मला किती येते. तर बोल. सर एकदा A4च सांगा ना, ते 1 to 2 मध्ये एक्स क्यूबचं सबट्रॅक्ट का केलं? हे बघ की आता 0 पासून 2 पर्यंत जो आहे, हा तुझा अपवर्ड हम्म. पॅराबोला आहे ना. हा. याची एरिया एवढी सगळी निघेल ना. हो. ही नको आहे की तुला. हम्म. तुला या दोघांच्या मधली पाहिजे ना. मग बघ हो. की कुठे कुठे इंटरसेक्ट झालंय. की दोन कर्व आता कुठे कुठे इंटरसेक्ट झालेत बघ. पहिला एक तर -1 झाले झाले काय, 0ला झाले. मग A1 A2 आपण काढून ऍड केलं ना. हो. आता 0 नंतर ते कुठे झाले बघ. 2ला झाले का. हा. हा वरती आहे, हा असा चाललाय, बरोबर का. मग हा समजा हो. आपण हो. वेगळाच काढला, हा A3 झाला. पण हा काढायला काय पाहिजे, आम्ही जर 0 पासून 2 पर्यंत सगळंच काढलं तर आम्हाला सगळं मिळेल ना एक्स बरोबरचा. हा हा. एवढा भाग आम्हाला नको आहे. 1 to 2 हम्म. मध्ये आम्ही काय केलं, हा जो x³ - x आहे त्याची एरिया आपण काय केली, मायनस सबट्रॅक्ट केली. केलं. हा, समजलं सर. समजलं का? सगळ्यांना लक्षात आलं का बघा. सगळ्यांना समजलंय का. हो. यात आपण A1 A2 एवढंच काढलं हो. होतं, A3 A4 काढायचं राहिलं होतं. माझं एक अंडरस्टँडिंग होतं की परत तो पॅराबोला त्या क्युबिकल इक्वेशनला इंटरसेक्ट करणार नाही. पण तसं नाहीये, आपण पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आधीच काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला कर्व आणि बेटर ट्रेस करता येईल. बरं मला इथं सांगा, ते पॅराबोलाची एरिया तुम्ही इंटिग्रेशनच करणार नाही तर. A4 मधली जी पॅराबोलाची एरिया इकडून इथपर्यंत आहे, 0 पासून 2 पर्यंत, ती इंटिग्रेशन न करणार. इंटिग्रेशन न करता कुणाला सांगता येईल का कसं करायचं ते. हे बघा, ही 0 पासून 2 पर्यंतची एरिया पॅराबोलाची म्हणतोय, ही वाली. अरे 1/3 नाही आहे बरं का. 1/3 म्हणू पण नका त्याला, कारण हा टोक काय वर्टेक्स नाही ओरिजिन. टोक इथं खाली आहे. जर कोणाला कळत नसेल कसं करायचं तर बघायचं. हा वर्टेक्स आहे, हा 0 आहे, हा 2 आहे, आणि ही एरिया पाहिजे ना आम्हाला.
जरा त्याला अजून जरा खाली खेचलं आणि व्हर्टेक्सला जोडलं तर या अख्ख्या ब्लॉकची एरिया मला काढता येईल. कशी? हा व्हर्टेक्स -हाफ वर आहे आणि हा 2 पर्यंत आहे. म्हणजे त्याचा बेस झाला 2.5, 5/2 झाला. त्याची जी हाईट आहे हे 1/4 आहे आणि x इक्वल्स टू 2 ला हा 6 होतो वरती उंची त्याची. x² + x आहे ना कर्व. 6 आणि 1/4 हे 25/4 झाले. आणि हा 1/3 वाला ठोकळा आहे इंटू 1/3 झालं हे. म्हणजे 4 टू जा 8, 3 जा 24, 125/24 हे टोटल याची एरिया झाली. यातनं मी हा छोटा 1/3 वाला ठोकळा आणि हा रेक्टँगल मायनस करेल. आता हा रेक्टँगलचे डायमेन्शन काय असतील? हे डायमेन्शन 2 असेल, हे 1/4 असेल. म्हणजे या रेक्टँगलची एरिया हाफ झाली आणि हा छोटा ठोकळा जो आहे त्याचा बेस 1/4, 1/2 आणि हाईट 1/4. म्हणजे 1/2 प्लस 2/3 इंटू 1/2 इंटू 1/4. सॉरी 1/3 इंटू छोटा ठोकळा आहे ना, इन्क्लाइंड इनवर्ड्स आहे. 4 टू जा 8, 3 जा 24 झाले. 1/2 म्हणजे 12/24 आणि 1/24 25/24 झाले. 125/24 मायनस 25/24 म्हणजे हे पॅराबोलाचा जो पूर्ण ठोकळा आहे त्याची एरिया झाली 100/24. त्यातनं मी मायनस काय करणार आहे? क्युबिकलचा एरिया 1 टू 2 मध्ये त्याला इंटिग्रेटच करणार. 1 टू 2 मध्ये याचा x⁴/4 मायनस x²/2. 1 टू 2 मध्ये म्हटलं की 2 चा x⁴ 16 मायनस 1 15/4 झालं आणि 2² 4 मायनस 1 3/2 झालं म्हणजे 6/4 झालं. 9/4 झाला इंटू 6 करतो 54/24 झाले. हे झाले 46/24 हा वरचा एरिया A4 वाला. अक्षय मागचा किती आला होता रे आपला A1 + A2 वाला? 5/12 आलता काय? हो. 5/12 ला म्हणजे 10/24 झाले ना. ते 46/24 प्लस 10/24 म्हणजे 56/24 झाले. आता फक्त A3 राहतोय. A3 काय आहे? क्युबिकलचं आहे ना 0 टू 1 मध्ये. 0 टू 1 मध्ये क्युबिकलचं किती होते बघा? 0 टू 1 1/4 मायनस 1/2 मायनस 1/2 आहे. -1/4 होईल. खाली असल्याने मॉड देणार प्लस 1/4. 1/4 म्हणजे वर खाली 6 न मल्टिप्लाय केलं 6/24. 62/24 ला आता किती झालं याचा आन्सर? 31/12 येते आपलं. कुठलं राहिलंय काय? हा 5/12 परफेक्ट आहे ना आपलं इथलं? तर ते 25/24 आले की ते 13/24 पाहिजे. किती पाहिजे इथं? 13/24. 30 का 13? 13. कसं काय? हो बरोबर 12/24 प्लस बरोबर बरोबर. इथे 13/24 झाले. 13/24 आपल्याला यातनं मायनस करायचे होते ना. मग किती झाले? 112 झाले इथं. 112 मधनं 54 गेले 58 झाले आणि 58 म्हणजे तिथलं 58/24 झालं. कितीचा फरक पडला आपला? सबस्ट्रॅक्ट केले होते ना आपण हे. 25च्या जागी 13 म्हणजे 12/24. एकच मिनिट. हे आपलं 13/24 झालं.
पूर्ण ठोकळा आपला 125/24 होता. -13/24 म्हणजे 112/24 आपला या A4 ची एरिया आली. 112/24 मधनं आपल्याला 1 to 2 मधला x³ - x सबट्रॅक्ट करायचा होता. x³ - x आपला 54/24 आला. सो A4 आपला किती झाला? 112 - 54 म्हणजे इकडचे 46 आणि 12 58/24 A4 झाला. A4 झाला 58/24. A3 किती होता आपला हा खालचा 0 to 1 मध्ये? 1/4 होता ना. हा 1/4 ला आपण किती म्हणणार? 6/24 म्हणजे किती झाले? 58/24 प्लस 6/24. A3 प्लस A4 किती झाले? 64/24 आणि इथं 5/12 आलतं ना आपलं म्हणजे 10/24. 74/24 म्हणजे 37/12 आलंय का बघा. पॅराबोलाची कशी काढली कळालं का सगळ्यांना? मला पॅराबोला इकडून इकडे एवढा पाहिजे होता, तर मी काय केला, टोटल काढला, त्यातनं हे दोन मायनस केले, त्यातला एक छोटा ठोकळा होता 1/3 वाला आणि एक रेक्टँगल होता. हे टोटल मधनं मी मायनस केलं, तर मला हा 0 to 2 मधला मिळाला. आता इंटिग्रेशन पण 0 to 2 करू शकता, पण माहिती असू दे की असं तुम्हाला मधनच कुठल्या तरी पॉईंट पर्यंत एरिया काढायची असेल तर कशी काढणार. क्लिअर आहे का सगळ्यांना? क्लिअर आहे का? हो. चला सगळ्यांनी ग्राफ ट्राय करा आता. y = 4x तर लाईन आहे आणि हा क्युबिकल इक्वेशन आहे. -x³ + x² + 16x त्याचे तीन रूट्स तिन्हीचे तिन्ही कळतील मला वाटते इथं. आणि ते लाईन काढा आणि हे काढा पटकन. सोपा आहे हा क्वेश्चन, सोडवू शकता. मी पण काढतोय इथं, पण माझं बघायची गरज नाही, तुमचं तुमचं काढा, नंतर मॅच करा.
तुम्ही जर क्युबिकलचे तिन्ही रूट्स काढायचा प्रयत्न करत असाल तर तो थांबवा. त्याचे इररॅशनल रूट्स येतील. त्याला मी तुर्तास सॉल्व्ह करताना बघू शकता अल्फा आणि बीटा म्हणलं. मी का म्हणलं तुम्हाला सांगतो. आता मी परीक्षेत क्वेश्चन आला तर मला हे तीन रूट्स काढायची गरज आहे का नाहीये मी ते सगळा ग्राफ काढल्यानंतर ठरवतो. पण एवढं मला कळतंय की ह्या क्वाड्रॅटिकचे कोइफिशियंट्स प्लस मायनस मायनस आहेत. म्हणजे एक रूट पॉझिटिव्ह असणार आणि एक रूट निगेटिव्ह असणार आहे याचा. हे आम्ही क्वाड्रॅटिक मध्ये शिकलोय. एक रूट पॉझिटिव्ह असेल एक रूट निगेटिव्ह असेल. सो मी अल्फा मागे घेतला बीटा पुढे घेतला आणि झिरो मध्ये घेतला. आणि क्युबिकल वरून खाली गेलाय माझा कारण एक्स क्यूबचं कोएफिशियंट निगेटिव्ह आहे. आणि दुसरी लाईन वाय इक्वल टू 4x बरोबर मी याचे इंटरसेक्शन काढले तर 3 निघाले. 0 -3 आणि 4. आणि ऑब्विस आहे की अशी लाईन निघाल्यानंतर इथं -3 आणि 4. आता हे काढल्यानंतर मला असं कळालं की ते क्वाड्रॅटिक क्युबिकलचे जे दोन रूट्स आहेत अल्फा आणि बीटा ही काढायची गरजच नाहीये. कारण आपल्याला याच्या मधली एरिया पाहिजे. तर ही एरिया ही पण लाईन आणि क्युबिकलच्या मधली आहे. जे -3 ला सुरू होते 0 ला संपते. आणि ही एरिया पण 0 ला सुरू होते 4 ला संपते. ती पण लाईन आणि क्युबिकलच्या मधली आहे. म्हणजे माझ्या लिमिट्स मध्ये अल्फा आणि बीटाची गरज मला इथं दिसत नाहीये. आणि ती न दिसल्यामुळे मी परत मागे जाऊन अल्फा बीटा काढायचा प्रयत्न केला नाही. तिथं सगळं अल्फा बीटा काढून पुढे आल्यावर कळालं जर अल्फा बीटा लागणारच नसेल तर त्यात वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. सॉल्व्ह केला आणि -3 to 0 मध्ये क्युबिकल खाली आहे लाईन वरती आहे. सो क्युबिकलची एरिया जास्त येणार आहे लाईन पेक्षा. पण खाली असल्यामुळे पुढं मग ते दोघंही निगेटिव्ह आहेत. सो कुठला कुठं लिहिताय काय मॅटर करत नाही. मी क्युबिक मधनं लाईन मायनस करून खालच्या एरियाला मी मॉड देऊन टाकलाय. कारण दोघांचं सबस्ट्रॅक्शन तरी करावं लागणारच आहे. आणि वरच्या पार्टमध्ये परत क्युबिकलचं कर वरती आहे लाईनपेक्षा. सो क्युबिकलची एरिया मायनस मी लाईनची एरिया. इथं पण सेफर साईडला राहायचं असेल तर मॉड देऊन ठेवायचं. जर चुकून गणितात परीक्षेत पुढे मग झालं तर सबस्ट्रॅक्शन करत असताना दोन एरिया मॉड द्यायची सवय ठेवा. म्हणजे तो तो पार्ट तुम्ही चुकून मायनसला कॅरी फॉरवर्ड करून एकूण आन्सर मध्ये ते सबस्ट्रॅक्ट करणार नाही. लक्ष देऊन केलं की गरज पडत नाही. पण अगदीच गडबडीत असाल तर मॉड देऊन ठेवायचं. आला विषय लक्षात. हो. विषय लक्षात आला का बघा. काय यात डाऊट असेल तर पटकन विचारा. विषय पूर्ण लक्षात आलाय का बघा. जाऊया पुढं. कोणाला काय डाऊट आहे. पार्थ काय डाऊट आहे का. नाही सर कळलं. करिश्मा असवरी काय डाऊट असेल तर विचारा. त्याची आधीची शीट नाहीये. ठीक आहे आता हे बघा यातच आपण समजून घेऊयात. 27वा प्रश्न मध्ये फाइंड द एरिया ऑफ द रिजन एन्क्लोज्ड बाय y इक्वल टू 5x - x² अँड y इक्वल टू x. आता यामध्ये अडचण नसली पाहिजे का सांगतो तुम्हाला. इन द इंटरवल -1 to 5 म्हणजे -1 आणि 5 च्या इंटरवल मध्ये. हा पण स्टँडर्ड आहे. ही तर लाईन आपल्या ओळखीचीच आहे. आणि इंटरवल म्हणलंय. तो तुम्ही ग्राफ बघू शकताय. तितका अवघड याचा ग्राफ नाहीये. 5x - x² ला आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. त्याचा वर्टेक्स काढावा लागेल. y इक्वल्स टू मायनस कॉमन घेतो x² - 5x. याचं किती होईल आता. 25/4 ऍड करतो इथं. खरं तर मी सबस्ट्रॅक्ट केले तर लेफ्ट साईडला पण सबस्ट्रॅक्ट करतो. बरोबर आहे काय. म्हणजे हा कुठला पॅराबोला आहे. x² इक्वल्स टू -y. हा वाला पॅराबोला आहे. डाउनवर्ड पॅराबोला आहे का. चला आपण काय करूया. याचं वर्टेक्स चेंज करून सॉल्व्ह करूया आपण याला. मला हे नको आहे 25/4 पण नको आहे हे पण नको आहे. बघू काय काय फरक पडतोय गणितात. करूया का वर्टेक्स चेंज करून. स्टँडर्ड मध्ये करूया. आणि लाईन तरी कधी पण काढायला अडचण नाही. पॅराबोला स्टँडर्ड करून बघूया चला. काय काय करणार मला सांगा आता. माझे नवीन सेट ऑफ इक्वेशन्स काय होतील. काय चेंज करायचंय मला. असं सांग.
-25/4. कोणाला काय म्हणलीस? एक्स मायनस 2.5 ला कॅपिटल एक्स म्हणलीस का? मग तुझं नवीन इंटरवल सांगशील काय मला? जुना इंटरवल कुठून कुठे आहे बघ. -25. -1 मधनं अडीच मायनस कर. -3.5 होतील का? हा. -3.5 पासून 2.5. ठीक आहे. लाईनचं हम्म. इक्वेशन काय होईल तुझं? स्मॉल वाय म्हणजे किती ग? कॅपिटल वाय प्लस Y minus 25/4 होईल का? हा. आणि स्मॉल एक्स म्हणजे किती? कॅपिटल X plus 2.5. म्हणजे 5/2 म्हणू आपण त्याला. वाय इक्वल टू एक्स प्लस 5/2 म्हणजे 10/4 झाले का ग? 10/4 हा. मधनं 25/4 गेले म्हणजे -15/. -15/4. चला आता सगळे करू सांग मला. हा एक नंबर झाला तुझा, हा इंटरवल झाला आणि हा 2 नंबरचा झाला. बोल. स्टँडर्ड डाउनलोड व्हेरिएबल आहे का ग? हा. लाईन बघ कशी आहे तुझी. एक्स 0 टाक. -15/4 मिळते का बघ वाय. हा. तो कुठेतरी खाली असेल. आणि वाय 0 टाक. +15/4. इथं लेफ्ट साईडला. एकच मिनिट. इथे काढतो. चल परत काढू आपण. मला सगळे सांग. x² इक्वल टू -y झालं. y इक्वल टू x प्लस 15/4 झालं. आणि इंटरवल किती झाली? -3.5 पासून 2.5. हा सेट ऑफ इक्वेशन आधीच्या पेक्षा बरा दिसतोय. मी पॅराबोला स्टँडर्ड करायचं माझं एकमेव कारण आहे की मला इंटिग्रेशन न करता त्याची एरिया काढायची. कारण असे जेव्हा फ्रॅक्शन्स येतील क्वेश्चन मध्ये आणि कुठे एक फ्रॅक्शन चुकला तरी चुकणार आहे सगळं. सो मी इंटिग्रेशन अवॉइड करतोय. दुसरं काही रिझन नाही आहे त्यात. डाउनलोड व्हेरिएबल झाला का ग? काय म्हणते? ही लाईन झाली का? एक्स मायनस आहे काय? ठीक आहे. y इक्वल टू एक्स मायनस 15/4. लाईन तशीच काढली मी. एक्स इंटरसेप्ट त्याचा किती होईल? 15/4. वाय इंटरसेप्ट होईल -15/4. आणि 2 वेळेला इंटरसेक्ट करेल ना ग? आता तुझं काय काय आणि इंटरवल काय आहे तुझं? -3.5 to +2.5. तर ते आता इंटरवल मांडायच्या आधी तुला हे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायला लागतील. बरं हा पॉईंट सांग किती आहे? हा 15/4 आहे ना ग? आणि इंटरवल किती? +3.5 पर्यंत होतं काय? +2.5. +2.5. 2.5 म्हणजे किती? 10/4 ना? आणि मागचं किती होतं? -3.5. -3.5 म्हणजे -14/4. हा 15/4 आहे. 10/4 याच्या आधी कुठेतरी असेल. फक्त या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनच्या आधी आहे का नंतर आहे बघायला पाहिजे. ही अशी चालली मागं लाईन. हे चाललं खाली. ठीक आहे. चला तुम्हाला सांग हे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढूया. कसे काढणार ग? Y ची व्हॅल्यू -x² टाक मग. x² इक्वल्स टू मायनस y ची व्हॅल्यू किती? x मायनस 15/4 मायनस x प्लस 15/4. 4 न मल्टिप्लाय कर सगळं लेफ्टला घे. 4x² प्लस 4x. बोल पुढं. 4x² प्लस 4x मायनस 15 झालं. अंदाज घे फक्त आपल्याला ते इंटरवल आपल्याला मार्क करायचं आहे. सो 10/4 पेक्षा व्हॅल्यू जास्त आहे का कमी एवढाच अंदाज घ्यायचा आपल्याला. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मग किती होईल सांग मला फॉर्म्युला मेथडनं. x इक्वल्स टू -4 प्लस मायनस अंडर रूट 15/4 64 240 झाले. बरोबर ना? -4
अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे 16 प्लस 240 होतील का? हा. फॅक्टर्स पडतात का जे पडतात की का? 10 आणि वजा 4 हम्म. बोल. 4x स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 15 किती होतील सांग मला? 2x प्लस 5 -3. मायनस 3 इंटू 2x प्लस 5 x इक्वल्स टू 3/2 x इक्वल टू किती? -5/2 अपॉन 4 मध्ये सांग मला. 6/4 झाला का? हा, आणि हा 10/4 आहे का तुझा? हा. 10/4 ला मी उभी लाईन काढतो. पुढं हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किती आहे तुझा? -5/2 ना, म्हणजे -10/4 आणि इंटरवल किती सांगते तुला मागचं? -14/4. सांगा कुठली एरिया येईल ग? या इंटरवल आणि या इंटरवलच्या मधली पाहिजे, लाईन आणि पॅराबोलाच्या. ही एक झाली का? हा. ही एक झाली का? आणि ही लाईन आणि हे पॅराबोला आणि हे इंटरवल, एवढी झाली का? हा. सांग कशी काढणार आता? पहिला इंटिग्रेशन सांग सर. पहिल्यांदा -14/4 टू ह्याला A1 म्हणतो, ह्याला A2 म्हणतो आणि ह्याला A3 म्हणतो. बोल. A1 मध्ये कोण लीड करायला लागले? कुठून कुठे तुला माहिती आहे कोण लीड करायला लागले? सांग. पॅराबोला लीड करायला लागला. पॅराबोला लीड करतोय लाईन पेक्षा, म्हणजे पॅराबोला मायनस लाईन होईल का? हा. इंटिग्रेशन कुठून कुठं? -14/4 पासून -10/4. ह्याला मॉड द्यायला पाहिजे की नाही? हा. द्यायला पाहिजे, कारण सगळे एरिया खाली आहेत ना ग. हा. एक्स ऍक्सिसच्या मधलं सांग मला. A2 मध्ये काय आहे? -10/4 पासून कुठपर्यंत? 6/4. कोण लीड करते, लाईन का पॅराबोला? लाईन लीड करते. लाईन करते. मग लाईनची एरिया मायनस पॅराबोलाची एरिया, बरोबर का? हा. त्यानंतर मॉड देणार त्याला सुद्धा. आणि 6/4 पासून 10/4 पर्यंत काय आहे ग? कोण लीड करते? पॅराबोलाची एरिया मायनस लाईनची एरिया. सगळ्यांना लक्षात आलंय का? सगळ्यांना लक्षात आलंय का? इंटिग्रेशन करून कसं सोडवणार लक्षात आलंय का? थोडा वेळ लागेल, पण कसं सोडवणार लक्षात आलंय का? कोणाला काय डाऊट असेल तर हो. सांगा पटकन. ओरिजिन स्टँडर्ड मी चेंज करून ते केलंय सगळं. आता मी बिना इंटिग्रेशनचं पटकन तुम्हाला करून दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल. यातला कुठला कुठला जेवढा शक्य आहे तो मी बिना इंटिग्रेशन करणार, नसेल तर मग मी पटकन इंटिग्रेशन करून टाकणार. मला A2 तर क्लिअरली दिसतंय की मी बिना इंटिग्रेशनचं करू शकतो. कसं सांगतो तुम्हाला. पहिला तर या लाईनची एरिया जी आहे, ती लाईनची जी एरिया ती ट्रॅपेझियम आहे ना. ट्रॅपेझियमचा बेस किती झाला मला सांगा? हे 10/4 पासून 6/4 म्हणजे 16/4 म्हणजे बेस 4 झाला का? त्यातरी हाईट झाली त्याची. आणि ह्याचा उंची किती आहे मला सांगा? लाईनचं इक्वेशन काय आहे? किती आहे का लाईनचं इक्वेशन? y इक्वल टू x मायनस 15/4. सांग मला. x चे कोऑर्डिनेट -10/4 असताना -10/4 -15/4 म्हणजे 25/4 झाले का ग? आणि पटकन सांग मला पुढचं सांग. 6/4 -15/4 म्हणजे 9/4 झाले काय हाईट मध्ये? लाईन मध्ये टाक फक्त. 6/4 -15/4 मायनस होतील, पण मला ट्रॅपेझियमची एरिया काढायला मला फक्त पॅरल साईड किती आहे बघायची. मग पॅरल साईड काय काय झाले? 25/4 आणि 9/4. तुम्हाला एरिया काय सांगते? हाफ इंटू सम ऑफ पॅरल साईड म्हणजे 34/4 इंटू त्याची हाईट 4 ला 4 कॅन्सल झालं. ही आली एरिया 17. 17तनं मी काय मायनस करणार सांगतो तुला. हा एक 1/3 चा ठोकळा आणि हा एक 1/3 चा ठोकळा.
सांगा सॉरी ह्याचा बेस 4 आहे का? सॉरी बेस 4 नाही, किती आहे ह्याचा? 10/4 आहे का? 10/4. आणि ह्याची हाईट किती आहे? 25/4. 25/4. म्हणजे किती झाले बघ रफ मध्ये? 1/3 इंटू 10/4 इंटू 25/4. खाली 48 झाले. काय भाग हा जातोय का? जातोय, एक भाग जातोय. 125 अपॉन 24. ठीक आहे ना? हा. 125 अपॉन 24 प्लस इकडचा ठोकळा काय सांग मला? बेस आणि हाईट. बेस 6/4 आणि हाईट 9/4 ना? हाईट 9/4. 1/3 इंटू 6/4 इंटू किती? 9/4. 9/4. 3 1 जा 3. 9/8 झाले का बघ? हा. 27/24. किती झाले बघ हे? 152/24 ना? हे वर खाली 24 न गुन्हेला. किती तो बघ? 17 4 जा 68. 17 2 जा 34 प्लस 6 408 अपॉन 24 मधनं गेले 152 गेले ना? हा. किती राहिले बघ? इथं 48 राहिले. 248 आणि वरचे 2. 256. 256/24. जातोय का बघ भाग? पूर्ण 4 6 32/3 आले का? 82. A2 ची एरिया. हा. A2 ची एरिया किती झाली? 32/3. A3 काय करता येते का बघ इंटिग्रेशन ना? आपलं बिना इंटिग्रेशनचं. A3 आणि A4. सॉरी A1 A3 आणि कोणता A3. घेतलाय? हा, A3 कोणता घेतलाय? सगळ्यात उजवीकडचा. सगळ्यात डावीकडचा A1 आहे. मधलं कळालंय का सगळ्यांना? 32/3 आलेलं मधलं कळालंय का मी कसं केलंय? ट्रॅपेझियमच्या एरियामधनं 2 1/3चे ठोकळे मायनस केलेत. मग A2 मिळाला. तिथं पण विदाउट इंटिग्रेशन करता येते. कुठं? पण इकडचं पण सबस्ट्रॅक्ट करायला लागणार थोडं. नाही, आता इथं सांगतो तुम्हाला. हे ट्रॅपेझियम आहे की नाही, हा लाईनची एरिया. हे दोन्हीकडे लाईनची एरिया तुम्ही वाटलंच इंटिग्रेशन न करता ट्रॅपेझियमची एरिया म्हणून करू शकता तुम्ही इथं. हे पटकन होईल. हाफ इंटू सम ऑफ पॅरल साइड्स इंटू हाईट. हे 14/4 आणि 10/4 म्हणजे 4/4 म्हणजे इथं एक एक उंची आहे. ही उंची आत्ताच काढलीस तू आणि ही एक उंची काढायला लागेल. यांची ऍडिशन इंटू हाईट केली की हे ट्रॅपेझियमची एरिया मिळेल का आपल्याला? मग तू हा. काय करू शकतेस? वाटलंस पॅराबोलाची एरिया इथून इथपर्यंत इंटिग्रेट करू शकतेस. इथं पण ट्रॅपेझियम बघ कसं येईल. 6/4 पासून 10/4 म्हणजे हा बेस 1 आहे का? हा. आणि दोन पॅरल साइड्स किती? 6/4 ला किती होतं तुझं? 9/4 होतं ना? दहा हा. बाय 4 ला 1/4 होईल. म्हणजे ते हाफ इंटू सम ऑफ पॅरल साइड्स इंटू हाईट. ट्रॅपेझियमची एरिया फॉर्म्युला सगळ्यांनी नोट करून घ्या, माहित नसेल तर. हाफ इंटू सम ऑफ पॅरल साइड्स इंटू हाईट. सो मला बघा A2 बिना इंटिग्रेशनचं झालं. A1 आणि A3 मध्ये लाईनसाठी मला इंटिग्रेशन करावं लागलं नाही. राहिला फक्त प्रश्न कशाचा? पॅराबोलाचा. अगदीच वेळ लागत असेल तर पॅराबोला इंटिग्रेट करून काढायचं. आले लक्षात सगळ्यांना? लक्षात आलंय का? काय डाऊट आहे का? विचारा कोणाला. कोणाला काय डाऊट आहे का? विचारा. नॉन स्टँडर्डचं स्टँडर्ड कसं केलंय कळालंय का? हा इथं वर होता, हा इकडनं उचलून इकडनं घालवला. येते लक्षात सगळ्यांना? हो. ही कन्सेप्च्युअल एक्सरसाइज आहे 9.2. हा मागचा क्वेश्चन जो आहे तो स्टँडर्ड मध्ये न कन्वर्ट करता पण एकदा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, कारण त्यांचे सगळे इंटरसेक्शन इंटिजर झालेत बघा. रेअर असतं असं, पण तरी इंटिजर झाल्यामुळे
इथं सुद्धा ती गोष्ट फास्ट होऊ शकते. ही एरिया, ही एरिया, ही एरिया. आले का लक्षात? इथं ट्रायंगलच फॉर्म होतो. हा पण पूर्ण ट्रायंगलच आहे. म्हणजे हाफ इंटू बेस इंटू हाईट करू शकता इथं. आणि हे अख्खे जे काही पॅराबोला आहे, हे 2/3 दोन ठोकळे आहेत. सो 4/3 होईल ते बेस इंटू हाईट. हे मायनस केलं की मधलं मिळतंय. इथलं आणि इथलं परत तुमची लाईन आहे. पॅराबोला इंटिग्रेशन करू शकता. 9.2 कराल का सगळेजण होमवर्कसाठी? पुढचं पॉईंट स्टार्ट करूया का आहे तेवढं करणार आहे पहिला सांगा मला. हा थोडासा वेगळा आहे पॉईंट. हे मिसलेनियस आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 9.1 आणि 9.2 मध्ये जे बघाल तेच जेई मेन्सला येणार आहे. हे डेरिव्हेटिव्हच्या मदतीनं व्हेरिएबल एरियाचा जो पॉईंट आहे तो मेन्सला कधीच आजपर्यंत विचारलेला नाहीये. तो विचारला तर ऍडव्हान्सलाच विचारतात. पण आता आपण अभ्यास करतोय म्हणल्यावर आपण ऍडव्हान्स लेवलचं करून घेऊ, म्हणजे मेन्सचे गणित आपल्याला सोपे जाते. सो 9.3 घ्यायचंच आहे. पण 9.1 आणि 9.2 चे इलस्ट्रेशन आणि कन्सेप्च्युअल मध्ये जे क्वेश्चन्स आहेत त्या लेवलचे क्वेश्चन सुद्धा मेन्सला आलेले नाही आहेत. मेन्सला कम्पॅरेटिव्हली ह्याच्यापेक्षा थोडं सोपंच असतं. ते मिनिमम आणि मॅक्झिमम वाले आपण क्वेश्चन केले होते, ज्यात 3 कर्व दिलेले असतात आणि मॅक्झिमम किंवा मिनिमम म्हणलेलं असतं. तसे क्वेश्चन बरेच विचारतात मेन्सला. पण हे अननोन कर्व जे आहेत, जे एवढ्यांदा आपल्याकडे आता इथं समोर आलेले आहेत, ज्याचं ट्रेसिंग आपल्याला शून्यातनं करावं लागतं, असं क्वचितच एखादा विचारतात. पण हे क्वेश्चन एवढे तुम्ही प्रॅक्टिस केले आणि ह्याची एक्सरसाइज केली तर तुम्हाला काय मेन्स लेवलच्या क्वेश्चनला काय प्रॉब्लेम येणार नाही. सो माझे ऑनलाईन लेक्चर जे आहेत अपलोड केलेले ते परत परत बघा, म्हणजे ते जरा लक्षात येईल तुम्हाला. इंटिग्रेशन करून पण सॉल्व्ह करा, इंटिग्रेशनच्या विना पण सॉल्व्ह करा. बऱ्यापैकी ते सॉल्व्ह होऊन जातील, प्रॉब्लेम येणार नाही. आले लक्षात सगळ्यांना? हो. हो. आता हा मी पॉइंट नंतरच सुरू करतो. आता लगेच नको. यात किती क्वेश्चन्स आहेत बघू आपण तरी. ठीक आहे, ग्राफ एकदा आली की जमेल. पुढचं बनवायचं आहे बहुतेक. ठीक आहे, 9.3 यातलं लास्ट आहे. 3च आहेत कन्सेप्च्युअल. 9.3 झालं की आपलं एरिया अंडर कर्व संपेल. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे, रत्नागिरीच्या मुलांनी माझ्याशी बोलायचं आहे. क्रिश, अनम्यूट कर स्वतःला. हा सर. आता कॅल्क्युलस मध्ये तुमचं मला सांग, लिमिट झालंय ना? हो सर. कंटिन्युटी, डिफरन्शिएबिलिटी, हो. डिफरन्सिएशन, हो. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, हो. इनडेफिनेट इंटिग्रल, झालं. डेफिनेट इंटिग्रल, झालं. एरिया अंडर कर्व आपला संपेल. शेवटचं हा. यात काय राहतो? डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. हा. त्यानंतर अल्जिब्रा मध्ये पहिला तर मला सांग डिटर्मिनंट मॅट्रायसेस, हो झालंय. पीएनसी, झालंय. त्यानंतर क्वाड्रॅटिक सिक्वेन्स, हो झालंय. त्यानंतर सेट रिलेशन फंक्शन. हो झालंय. त्यानंतर लॉजिक नाही झाला ना अजून, तो मला वाटतं नाही कमी लॉजिक पण केलाय नाही. मेन्स म्हणून. कॉम्प्लेक्स नाही झाला ना? नाही झालं. नाही. ठीक आहे. कॉम्प्लेक्स, लॉजिक, आणि यामध्ये प्रोबॅबिलिटी, बायनोमियल. बायनॉमियल झालंय, प्रोबॅबिलिटी नाही. बायनोमियल झालाय. पीएनसी आणि बायनोमियल झाले, प्रोबॅबिलिटी तुमचं राहते. हम्म.
त्यानंतर स्टॅटिस्टिक्स नाही झालं. झालं नाहीये काय? नाही. स्टॅट्स राहतात ना. यामध्ये काय राहते? क्वाड्रॅटिक सिक्वेन्स, डिटर्मिनंट मॅट्रिसेस, पीएनसी, बायनॉमियल प्रोबॅबिलिटी, स्टॅट्स. त्यानंतर आणि काय राहते यात? बेसिक ते इनइक्वेशन्स वगैरे तर आधीच केले असतील ना, ते काय धडामध सर्कल स्टेटस. काय सर्कल याद येत नाही का कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये? अल्जेब्राचा विषय. ठीक आहे, म्हणजे हे वरचं एवढं राहिलंय, अल्जेब्रा एवढं झालंय. वेक्टर सगळाच राहिलाय ना आपला. हो. वेक्टर, 3D लाईन प्लेन तो आपण सगळा घेणारच आहे, तो सोडून दे. ट्रिग्नोमेट्री झालंय. सगळा झाला ना इनवर्स पर्यंत. हो. ट्रिग्नोमेट्री कम्प्लीट आहे. त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री, यात मला सांग बेसिक कोऑर्डिनेट जॉमेट्री हे झालं असेल ना, डिस्टन्स फॉर्म्युला ते. हो. हा. स्ट्रेट लाईन, हो झालंय. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. हो झालंय. त्यानंतर सर्कल. सर्कल झालं काय? हो झालंय. पॅराबोला, नाही. पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स राहिला ना. हो ती राहिलं. ठीक. आता लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आज तारीख किती आहे? 1 तारीख आहे ना. हो. आता इथं सगळ्यांनी काय करायचंय आता सध्या? सांगलीत पण मी काल बोललोय. आता एरिया अंडर कर्व नंतर आपण डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे, आपण शिकणार आहे, बरोबर. डिफरन्शियल इक्वेशन संपेपर्यंत फक्त आणि फक्त सगळ्यांनी कॅल्क्युलसची रिव्हिजन करायची. मी कॅल्क्युलसचे 5 ते 10 पूर्ण कॅल्क्युलसवरचे पेपर काढून ठेवणार आहे, जे तुम्ही प्रॅक्टिस म्हणून तुम्ही भरपूर द्यायचे आपल्या समोर बसून तिथं क्लासवर. येते लक्षात? सो कॅल्क्युलस शिकत असताना दुसऱ्या कुठल्या सेक्शनची काळजी करू नका. कॅल्क्युलस शिकत असताना आता डिफरन्शियल इक्वेशन होईपर्यंत आणि इव्हन पुढे सुद्धा सांगतो कॅल्क्युलस रिव्हिजन कधीपर्यंत करायचं. तो कॅल्क्युलस रिव्हिजन करायचं म्हणजे आता लिमिट कंटिन्युटी पासून सगळे चॅप्टर्स एकदा बघायला घ्यायचे वरनं. ते मी तुम्हाला वाटलंच की तुम्हाला मी टाइम फ्रेम देतो, कुठल्या कुठल्या दिवशी कुठलं करायचं ते. रिव्हिजन करायची म्हणजे थेअरी बघायची, फॉर्म्युला बघायचे, आणि आपण सॉल्व्ह केलेले क्वेश्चन्स बघायचे, आणि गेले 3 ते 4 वर्षाचे PYQ बघायचे. हे सगळं बघितलं म्हणजे त्या धड्याचं रिव्हिजन आपण केलं असा अर्थ होईल त्याचा. पण कॅल्क्युलसचं रिव्हिजन ठेवा, बाकी कुठल्या सेक्शनला आता हात लावू नका, फक्त कॅल्क्युलस. आता मी ह्यानंतर जो सेक्शन शिकवायला घेणार आहे तो म्हणजे मी घेणार आहे वेक्टर्स. वेक्टरमध्ये वेक्टर आहे, 3D आहे, लाईन आणि प्लेन आहे. वेक्टर शिकवत असताना कॅल्क्युलस आणि ट्रिग्नोमेट्री ह्याची रिव्हिजन साईड बाय साईड चालू ठेवायची. ट्रिग्नोमेट्री एवढा वास्ट नसल्यामुळे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा उपयोग कॅल्क्युलस करताना पण होणार आहे, वेक्टर्स करताना पण होणार आहे. 2 मिनिटासाठी अल्जिब्रा आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री मागे ठेवा. आता मी जेव्हा जोपर्यंत डिफरन्शियल इक्वेशन संपत नाही तोपर्यंत तुम्ही फक्त कॅल्क्युलसवर फोकस करायचं सगळ्यांनी. आता मला वाटतंय की आपण जे टेस्ट दिलेत रिसेंटली ते तुम्ही AOD पासून दिलेत ना, म्हणजे हा एवढा भाग तुमचा रिसेंटलीच आता रिवाइज झालाय आणि हे सगळं झालंय. वरचे जे 3 टॉपिक तुम्ही जर नीट रिवाइज केले आणि खालचे जे पेपर अजून तुम्ही अनालिसिस केले आपण जे काही परवा दिलेत ते, सो हे बऱ्यापैकी तुमचं हा पूर्ण सेक्शन स्ट्रॉंग होऊन जाईल डिफरन्शियल इक्वेशनसाठी. आता एरिया अंडर कर्वला आपल्याला असं समजा की अजून 2 ते 3 लेक्चर लागतील, ठीक आहे, आणि डाऊट्स डिस्कशनसाठी अजून 2 ते 3, म्हणजे हे जे 5 ते 6 लेक्चर धरा एरिया अंडर कर्वचे, आणि डिफरन्शियल इक्वेशनला एक 15 लेक्चर धरा टोटल स्टार्ट टू एंड, म्हणजे सगळा कॅल्क्युलस संपवायला. म्हणजे 15-20 दिवस, म्हणजे मी म्हणतोय की 20 सप्टेंबर पर्यंत आपण टार्गेट घेऊया की आपलं कॅल्क्युलस परफेक्टली होईल. तिथनं पुढं 20 डेज आपण वेक्टर्स पूर्ण करून टाकायचं आहे. 20 पण लागणार नाहीत, पण मी सांगतोय तुम्हाला फार फार तर 20 दिवस लागतील. 20 दिवसात वेक्टर म्हणजे आपलं 10 ऑक्टोबर पर्यंत हा आपण टार्गेट ठेवू वेक्टरचा. या 20 दिवसामध्ये करायचं काय की वेक्टर्स दररोज शिकत असताना थोडं थोडं ट्रिग्नोमेट्री आणि कॅल्क्युलसचे पेपर देत राहायचे. सो कॅल्क्युलसचं रिव्हिजन कॅल्क्युलस संपेपर्यंतच करा. इथं रिव्हिजन करताना ट्रिग्नोमेट्रीची रिव्हिजन करायची
आणि इथं पेपर मात्र द्यायचे कॅल्क्युलसचे आणि ते ट्रिग्नॉमेट्रीचे पण द्यायचे. म्हणजे मी तुम्हाला 1 2 3 4 5 जे काही मॅथमॅटिक्सचे सेक्शन आहेत त्या प्रत्येकी 5 सेक्शन मधले 5 ते 10 पेपर मी बनवून ठेवणार आहे. कुठलाही असू दे त्यात. आणि त्याची सुरुवात तुम्ही करायची कॅल्क्युलस पासून. कॅल्क्युलस पहिला स्ट्रॉंग करायचं, ट्रिग्नॉमेट्री स्ट्रॉंग करायचं आणि वेक्टर शिकत असताना वेक्टर शिकून होईपर्यंत तुम्ही कॅल्क्युलस आणि ट्रिग्नॉमेट्री तुमचा स्ट्रॉंग झालेला पाहिजे. सो बाय द टाइम ऑफ 10th ऑफ ऑक्टोबर मला काय पाहिजे तुमच्याकडनं? पूर्ण कॅल्क्युलस सेक्शन, पूर्ण वेक्टर सेक्शन आणि पूर्ण ट्रिग्नॉमेट्री सेक्शन हे बऱ्यापैकी आपलं परफेक्ट होऊन त्याचे आपण भरपूर टेस्ट टेस्ट तरी पुढे पण देत राहू. पण आपला अभ्यास त्या सगळ्या धड्यांचा व्हायला पाहिजे. ट्रिग्नॉमेट्री एवढी वास्ट नाहीये. 3 4 दिवस सलग बसला तर सगळी थेरी आणि सगळे फॉर्म्युला रिवाइज होतील. ट्रिग्नॉमेट्रीवरचे 1 ते 2 क्वेश्चनच येणार आहेत. पण वेक्टरवरचे 3 ते 4 आणि कॅल्क्युलसवरचे 8 ते 10. म्हणजे तुम्ही जर या 3 सेक्शनची ऍडिशन केली तर इट विल बी अराउंड 15 क्वेश्चन्स. हे 15 क्वेश्चन्स पर्यंत जाईल. एकदा वेक्टर 10 ऑक्टोबरला संपलं तर जे काही छोटे छोटे टॉपिक्स आहेत, लॉजिक आहे, प्रोबॅबिलिटी आहे, स्टॅट्स आहे, अल्जिब्राचं काही रिव्हिजन माझ्याकडनं पाहिजे असेल तर ते असेल. रिव्हिजनचं तर मी नंतर बोलतो, पण जे काही राहिलंय पोर्शन तो मी पोर्शन घेणार आहे 10 ऑक्टोबर नंतर. मग मला असं वाटतं की लॉजिक, प्रोबॅबिलिटी, स्टॅट्स आणि छोटे टॉपिक्स जेवढे आहेत, प्रोबॅबिलिटी आपलं पॅराबोला, हायपरबोला, एलिप्स आपण आता करायचं नाहीये. आपण कॉर्डिनेट जॉमेट्री इथपर्यंतच परफेक्ट करायचे सगळ्यांनी. हा 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा. ह्याला शिकवायला लागणारा जो वेळ आहे तो कुणाला इक्वल आहे सांगतो मी तुम्हाला. सगळ्या धड्यांची 2 सेक्शनची रिव्हिजन करून देण्या एवढा जेवढा वेळ लागतो तेवढा ह्या 3 टॉपिक शिकवायला वेळ लागतो. सो हा टॉपिक 2 मिनिटासाठी आता बाजूला ठेवावा लागेल आपल्याला. बाकी सगळं पोर्शन एकदा रिवाइज करावं लागेल. मग ह्याच्याकडे येऊयात आपण, पॅराबोला, हायपरबोला, एलिप्सकडे. तर तुम्हाला करायचं काय आता सगळ्यांनी? तुम्हाला जे काही 3.5 तास आता ऋषिकेश सर परवा आल्यानंतर तुमच्याशी बोलतील. मॅथमॅटिक्सचा अभ्यास 3.5 तासाचा व्हायला पाहिजे. त्यात मी जे काही तुम्हाला करंटचं टॉपिक दिलंय त्याचा जो काही अभ्यास आहे तो एकदा संपला की या टॉपिकचं तुम्ही थेरी, फॉर्म्युला, त्यांचे काही इलस्ट्रेटेड किंवा सॉल्ड एक्झाम्पल्स बघायचे, एक्सरसाइज मधले त्यांचे काही क्वेश्चन्स बघायचे आणि त्याचे पीवायक्यू बघायचे 3 4 वर्षाचे. तुम्ही थेरी बघून डायरेक्ट पीवायक्यू जरी सोडवले गेल्या लास्ट 3 4 वर्ष करा. आतापर्यंत सगळं करत बसू नका. 40 40 वर्षाचं आपल्याला लगेच काय बाबा ते कम्प्लीट होणार नाही. 2025चा बघायचं नाही एकही पेपर सगळ्यांनी. 2025चे टेस्ट म्हणून द्यायचे. 24 23 22 21 20 आणि 19 किती शक्य होतात तेवढे पीवायक्यू तुम्ही बघा. लास्ट पासून म्हणजे रिसेंट उलट सुरू करायचं. 24चे बघायचे, मग 23चे, मग 22चे, असं करून त्याचे 3 ते 4 वर्षाचे तरी पीवायक्यू बघून तो धडा रिवाइज करून पुढे जायचा. लक्षात येते का? हे 10 ऑक्टोबरला झालं आपलं तर मी अजून पुढच्या 10 ते 15 दिवसात म्हणजे दिवाळी सुरू व्हायच्या आधी किंवा दिवाळीच्या मध्येपर्यंत पुढच्या 10 दिवसात हे प्रोबॅबिलिटी, हे स्टॅट्स आणि हे लॉजिक हे संपवायचा प्रयत्न करेन. लक्षात येते का? म्हणजे बाय दी ऑक्टोबर एंड पर्यंत, म्हणजे ऑक्टोबर पूर्ण संपेपर्यंत आपल्याला सगळा आपला सिलेबस पॅराबोला, हायपरबोला, एलिप्स सोडून सगळा सिलेबस आपला कव्हर झाला पाहिजे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी मी तुम्हाला हा पाची सेक्शनचे सगळ्या चॅप्टरचं मी रिव्हिजन देणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला थेरी शॉर्टमध्ये शिकवणार आणि त्याच्यानंतर मी फक्त जे लेक्चरमध्ये माझ्या ऑनलाईन सॉल्व्ह करणार आहे ते म्हणजे पीवायक्यू. ते सोडून मी काहीच बोलणार नाही. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी सगळ्या चॅप्टरचे मी पीवायक्यू घेत असताना 2 वर्षाचे किंवा 3 वर्षाचे पीवायक्यू टार्गेट करेन. त्या त्या धड्याचे सगळे पीवायक्यू घेईन आणि पुढे जाईन. असं करून मी ह्या 3 महिन्यात तुमचे 5 सेक्शनचे जेवढे काही चॅप्टर्स आहेत ते परत एकदा रिवाइज करून देईन. म्हणजे ऑक्टोबर एंड पर्यंत तुमची एक रिव्हिजन होईल आता सगळ्या सेक्शनची. म्हणजे उरलेला सिलेबस करत करत तुम्ही थोडं रिव्हिजन कराल. परत एकदा सांगतोय मी, कॅल्क्युलस संपेपर्यंत सगळ्या कॅल्क्युलसची रिव्हिजन करायची. दुसऱ्या सेक्शनला हात लावायचा नाही. वेक्टर्स शिकवून होईपर्यंत कॅल्क्युलसचे पेपर द्यायचे आणि ट्रिग्नॉमेट्रीचं रिव्हिजन करायचं आणि ट्रिग्नॉमेट्रीचे पण पेपर द्यायचे. म्हणजे वेक्टर संपेपर्यंत वेक्टर रिसेंटली शिकल्यासारखं होईल. त्याची रिव्हिजनची गरज नाही, आता शिकलंय म्हणल्यावर. आणि ट्रिग्नॉमेट्री आणि कॅल्क्युलस बऱ्यापैकी तुमचं प्रिपेअर्ड राहील. 10 ऑक्टोबर पासून ऑक्टोबर एंड पर्यंत जे राहिलेला महिना आहे त्यात मी अल्जिब्राचं उरलेलं शिकवत असताना अल्जिब्राची रिव्हिजन आणि त्याबरोबर कॉर्डिनेट जॉमेट्रीचं झालेलं जेवढं सेक्शन आहे त्याची रिव्हिजन करायची आपल्याला. सो ऑक्टोबर एंड पर्यंत तुमच्या एंडनं तुम्ही एक रिव्हिजन करायची. म्हणजे तुम्ही काय करायचं, थेरी बघायची, काही क्वेश्चन्स पीवायक्यूज बघायचे डायरेक्ट. थेरी फॉर्म्युला झालं, कन्सेप्ट एकदा बघून घेतले तर त्याचे पीवायक्यू सॉल्व्ह करायला घ्यायचे गेल्या 3 4 वर्षाचे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मी परत काय करेन, सगळी थेरी तुम्हाला एक शॉर्टमध्ये क्रॅश कोर्समध्ये जसं शिकवते तसं मी शिकवेन तुम्हाला आणि त्याचे पीवायक्यू तुमच्याकडनं मी करून घेईन. आणि मग जॅन एंडला तुमचा जो काही फर्स्ट अटेम्प्ट आहे त्यामध्ये पीवायक्यू चांगलं झालेलं असेल आणि 2 रिव्हिजन झालेले असतील. एक ऑक्टोबर एंड पर्यंतची रिव्हिजन
आणि एक पुढच्या ह्याची रिव्हिजन. 3.5 तास तुम्हाला द्यायचेत. माझ्या अंदाजानं दररोजचा डेली टास्क जो आहे तो 1.5 ते 2 तासात पूर्ण करायचा प्रयत्न करा. आणि उरलेला सगळा वेळ सगळ्या वर्षाचा तुम्ही पीवायक्यू घेऊ नका. प्रिसाइजली मला वाटते की तुम्ही 3 वर्षाचे पीवायक्यू घ्या. 19 पासून 24 म्हटलं तर 6 वर्ष होतात. 3 वर्षाचे पीवायक्यू तुम्ही सॉल्व्ह करा. 3 वर्षाचे पीवायक्यू मी माझ्या रिव्हिजन मध्ये सॉल्व्ह करून देईन तुम्हाला. सो समजा ना 19, 20 आणि 21 तुम्ही सगळ्यांनी केले, 22, 23 आणि 24 मी करून देईन तुम्हाला. ठीक आहे. तो 3-3 वर्षाचे आपण डिवाइड करून घेऊ. आणि तुमचे जे काही 19, 20 आणि 21चे पीवायक्यू तुम्ही कराल त्याचे डाऊट्स तुम्ही मला इंडिव्हिज्युअली ग्रुपवर पाठवा. ते आपण लेक्चरमध्ये थोडे थोडे डिस्कस करत जाऊ. लक्षात आले का? काय प्रश्न आहे का मला सांगा कोणाला. कॅल्क्युलस संपेपर्यंत आपण कॅल्क्युलसची रिव्हिजन, वेक्टर संपेपर्यंत आपण ट्रिग्नॉमेट्रीची रिव्हिजन आणि कॅल्क्युलसची रिव्हिजन, म्हणजे त्याचे पेपर प्लस रिव्हिजन. एकदा वेक्टर संपलं तर 3 सेक्शन स्ट्रॉंग होतील आपले. उरलेला 20 दिवस जो ऑक्टोबरचा वेळ आहे त्यात अल्जेब्रा आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री छोटे टॉपिक राहिले ते मी शिकवेन तुम्हाला. आणि अल्जेब्रा आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री सगळ्यांनी रिवाइज करायचं. रिवाइज करायचं म्हणजे काय करायचं? थेरी बघायची, फॉर्म्युला बघायचे आणि त्याचे जे काही पीवायक्यू आहेत 3 वर्षाचे 2019, 2020 आणि 2021 एवढे सॉल्व्ह करायचे. मग त्यात काय होईल? रिव्हिजन करताना अडचणी येतील. कुठल्या कुठला टॉपिक हार्ड जाणार आहे, प्रॉब्लेम येणार आहे, असू दे, मार्क करून ठेवा. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मी काय करणार आहे? सगळ्या सेक्शन मधले सगळेच टॉपिकचे पीवायक्यू म्हणून मी 3 वर्षाचे 22, 23, 24चे पीवायक्यू मी घेईन. म्हणजे तुमचं बऱ्यापैकी सगळाच विषय कम्प्लीट होऊन जाईल. 3 महिने आपल्यासाठी मोर देन इनफ आहेत. नोव्हेंबर मिड पर्यंत जरी आपण सगळं संपूर्ण मिड नंतर जरी सुरू केलं तरी 2.5 महिन्यात आपण सगळे सेक्शन मधले पीवायक्यूचं लेक्चर्स आपण घेऊ शकतो. आले लक्षात क्रिश? सगळ्यांनी नोट करा, डेडलाईन्स नोट करा. आता मला कॅल्क्युलसची रिव्हिजन करायला सुरू करा लिमिटपासनं. आता तुम्ही एओडी पासून टेस्ट दिले. आता थोडं डिफरन्शियल इक्वेशन संपलं की मी तुमचे डिफरन्शियल इक्वेशनची चॅप्टर टेस्ट, एरिया अंडरकरची चॅप्टर टेस्ट हे तर ठेवणारच, पण कंपाईल करून मी पूर्ण कॅल्क्युलस द्यायला सुरू करणार. त्यानंतर त्यात छोटं छोटं सेक्शन करणार नाही. आता पूर्ण कॅल्क्युलसचे 5 ते 10 पेपर तुम्हाला देणार. जेवढे पेपर द्याल, जेवढं प्रॅक्टिस कराल, तेवढं त्या सेक्शनला तुम्ही स्ट्रॉंग व्हाल. पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला कदाचित 8-9 प्रश्नपर्यंत चाललाय तुम्ही, पण हे 10 पेपर तुम्ही प्रत्येक सेक्शनचे दिल्यानंतर तुमचा स्कोर आपोआप 15, 16, 17 पर्यंत सुद्धा म्हणजे नेट करेक्ट पर्यंत जाऊ शकतो. असं प्रत्येक सेक्शन स्ट्रॉंग करायचं. प्रत्येक सेक्शन स्ट्रॉंग झाला की मग काय पुढे आपल्याला फुल टेस्ट द्यायला काय प्रॉब्लेम येणार नाही. ऑक्टोबर एंड पर्यंत मला प्रत्येक सेक्शन स्ट्रॉंग करून घ्यायचं आहे तुमच्याकडनं. तुमच्याकडनं जितकं जमेल तेवढं. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीला मी परत जेव्हा रिव्हिजन करेन तेव्हा पण सेक्शन वाईज पण टेस्ट असेल आणि फुल टेस्ट पण असेल. सेक्शनल टेस्ट म्हणजे समजून घ्या, आपल्याकडे 5 सेक्शन आहेत. सो यापुढे तुम्ही एकतर सेक्शनल टेस्ट द्याल किंवा फुल टेस्ट द्याल. फुल टेस्ट म्हणजे 5ही सेक्शन एकत्र. येते का लक्षात? सो मी सेक्शनल टेस्टचे साधारणतः 25 ते 30 पेपर बनवेन. म्हणजे प्रत्येकाचे कमीत कमी 5 पेपर तरी बनवेन कमीत कमी सेक्शनल टेस्टचे. आणि फुल टेस्ट तर आपल्याकडे 2025चे पेपर असतील आणि आपली स्वतःची जी टेस्ट सिरीज आहे ती असेल. ती आपण बघू फुल टेस्ट किती द्यायचे ते. पण सेक्शनल टेस्ट प्रॅक्टिस म्हणून 25 ते 30 म्हणजे प्रत्येक सेक्शनचे 5 ते 10 हे आपण एवढे पेपर द्यायचेच आहेत. हे लक्षात ठेवा. तेवढे पेपर दिले आणि प्रॅक्टिस केली की काय प्रॉब्लेम येत नाही. आले लक्षात? क्रिश लक्षात आलंय? सगळ्यांना लक्षात आलंय का मला सांगा रत्नागिरीतल्या सांगलीतल्या लोकांना? काय करायचं हो. कळालंय? रिव्हिजन म्हणून थेरी बघायची आणि डायरेक्ट पीवायक्यू घ्यायचे 2019, 2020 आणि 2021. ठीक आहे. चला आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू. आजचं जेवढं झालं 9.2 पर्यंत सगळं सॉल्व्ह करा. उरलेल्या वेळेत लिमिट कंटिन्युटीचं सुरू करा आपलं थेरी आणि त्याचे पीवायक्यू 2019, 2020 आणि 2021. पूर्ण कॅल्क्युलस रिवाइज करायचं डिफरन्शियल इक्वेशन संपेपर्यंत. ठीक आहे. भेटू आपण उद्याच्या लेक्चरला. हा पण अपलोड करतो मी लेक्चर. त्या पद्धतीनं तुम्ही करा. कोणाला काय बोलायचं आहे, विचारायचं आहे? चला उद्या भेटू.